सर प्रशांत, काल एक सेबी कन्सल्टेशन पेपर आला आहे. त्याच्यात मी खूप त्याच्यामुळे एक आपल्याला काय दिसलं की AMC ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यात खूप उसळी दिसली. हा सेबीमध्ये त्यांनी एक्सपेन्स रेशिओ म्युच्युअल फंडसाठी कमी केला आहे आणि म्युच्युअल फंड स्वस्त होईल अशी एक सर्वसाधारण समज आहे. तू याच्यावर काय प्रकाश टाकशील? सेबीचं खूप खूप अभिनंदन. पारदर्शकता आणि गुंतवणूकदारांचे हित हे त्यांनी ब्रीदवाक्यच ठरवलं आहे. हो, कालच्या कन्सल्टेशन पेपरमध्ये जे काही एक्सपेन्स रेशोमध्ये चेंज झाले त्याच्यामुळे सुरुवातीला वाटलं होतं की इंडस्ट्रीवरती 15% फरक पडेल, पण त्यांनी अगदी गुरुत्व मध्य साधून 10% इफेक्ट केला आहे आणि ब्रोकरेजेसना रफली 60%चा इफेक्ट होणार आहे. पण त्याचबरोबर त्यांनी काय केलं की त्यांची साईज वाढते, मार्केटची आपल्या साईज वाढते. म्हणजे इन्व्हेस्टर्सच्या बेनिफिटसाठी त्यांनी एकंदरीत अशी पावलं उचलली आहेत की त्यांना पूर्णपणे क्लॅरिटी येईल. म्हणजे जो AMCचा फंड मॅनेजर आहे त्याचा काही पोर्शन ही इन्व्हेस्ट होणार आहे त्याच्या स्कीममध्ये. डिस्क्लोजर खूप वाढवलेत, रिस्कोमीटर, ह्या विविध गोष्टी ज्या इन्व्हेस्टरला अगदी सगळ्या गोष्टी त्याच्या हाताशी आणून देतात आणि अगदी क्लिअर विजन त्याला मिळते की आपल्याला कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये जायचं आहे. म्हणजे सोप्या गोष्टी केल्यात. कसा आउट परफॉर्मन्स आहे, ह्या फंडचं किती आउट परफॉर्मन्स विथ रिस्पेक्ट टू इंडेक्स, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दाखवणं आता कंपल्सरी केलं आहे. आणि एक्सपेन्समध्ये काय काय घटक आहेत हेही त्याला क्लिअर कळतं. बरोबर. त्याच्यामुळे आणि एक छोटं गणित सांगेन की 0.5चा फरक जरी पडला तरी तो 20 वर्षाच्या कालावधीत आपल्याला कंपाऊंडिंगमध्ये इफेक्ट खूप मोठा देऊन जातो. म्हणजे तो 3-4% इफेक्ट देऊन जातो. आणि सेबीचं हेच म्हणणं आहे याच्यातनं की इन्फॉर्म्ड इन्व्हेस्टमेंट करून दे, सगळं इन्व्हेस्टरला माहिती असून दे आणि त्याच्या रिटर्नमध्ये वाढ होऊन जाईल जेणेकरून मार्केट एक्सपांड होत आहे. बरोबर आहे.